या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे मियां। होडगी पाझर तलाव ओव्हरफ्लो, नागरिकांची मोठी गर्दी, लहान मुलांचा जीव धोक्यात। होडगी येथील पाझर तलाव मुसळधार पावसामुळे ओव्हरफ्लो झाला आहे। त्यामुळे सदरच्या पाझर तलावाचे पाणी सोलापूर होडगी रस्त्यावरून वाहत असून सदरचे पाणी पाहण्यासाठी अनेक नागरिक या ठिकाणी येत असल्याचे पाहायला मिळत आहे। धक्कादायक बाब म्हणजे अनेक लहान मुले बिनधास्त या ठिकाणी ओव्हरफ्लो वाहणाऱ्या पाण्यावर खेळतानाचे चित्र समोर येत आहे। होडगी पाझर तलाव ओव्हरफ्लो झाल्याने प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। मात्र प्रशासनाकडून म्हणावा तसा पोलीस बंदोबस्त किंवा काळजी घेतली जात नसल्याचे सदरच्या व्हिडिओवरून पाहायला मिळत आहे। अनेक नागरिक बिनधास्तपणे या ओव्हरफ्लो झालेल्या पाण्यावर खेळताना मासे पकडताना दिसत आहेत। लहान मुले देखील बिनधास्तपणे या ठिकाणच्या पुलाच्या कठड्यावर बसल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे। एकंदरीत नागरिकांचा जीव धोक्यात असून प्रशासनाने काळजी घ्यावी असे आवाहन होडगीचे उपसरपंच यांनी देखील केले आहे। प्रशासनाने ताबडतोब होडगी पाझर तलावाच्या ठिकाणी धाव घेऊन नागरिकांना दूर करून संभाव्य धोका टाळावा अशी मागणी नागरिकातून येत आहे। नमस्कार, मी असीम शेख। या ठिकाणी होडगी पाझर तलाव 100% भरला असल्या कारणानं होडगी सोलापूर जो रस्ता आहे तो मोठ्या प्रमाणात सोलापूर रस्त्यावरून बॅकवॉटरचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणात जात आहे। ते खाली जे बॅकवॉटर जातोय त्याचा प्रवाह इतका मोठा आहे की आम्ही प्रशासनाच्या माध्यमातून होडगी ग्रामपंचायतच्या माध्यमातून सकाळी 6 ते दुपारी 2 वाजेपर्यंत हा रस्ता बंद करण्यात आलेला होता। परंतु या ठिकाणी जे खालच्या एक 5-6 उद्योग कंपन्या मोठ्या मोठ्या कंपन्या असल्या कारणाने NTPC असल्या कारणानं हा लोकांच्या कामगारांचा गैरसोय होऊ नये यासाठी प्रशासनामार्फत आम्ही चालू केलेला आहे। परंतु या ठिकाणी आपण बघत आहात की सोलापूरवरून येणारे जे लोक आहेत जे पर्यटनाचं ठिकाण नसताना या ठिकाणी पर्यटक म्हणून येऊन ते मध्ये ओरडणे, शिट्ट्या मारणे किंवा मध्ये महिलांना घेऊन मासे पकडणे किंवा आनंदाचं त्यांचं विरंगुळ्याचं जे वेळ घालत आहेत ते कृपा करून त्यांनी एक मोठा अपघात या ठिकाणी जड वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असल्या कारणानं मोठा अपघात होऊ नये याच्यासाठी आम्ही प्रशासनाला आत्ताच जिल्ह्याच्या ग्रामीण कंट्रोल विभागाला त्याची माहिती फोनवरून दिलेली आहे आणि वळसंग पोलीस ठाण्याच्या प्रमुखांना देखील माहिती दिलेली आहे। तर मी एकच आवाहन करू इच्छितो की या ठिकाणी येणाऱ्या पर्यटक असतील किंवा या ठिकाणचे जड वाहतूकदार असतील या सगळ्यांनी या ठिकाणच्या रस्त्याची काळजी घेत आपलं कुठलाही मोठा अपघात होऊ नये यासाठी आपण काळजी घ्यावी आणि पर्यटकांना देखील आणि प्रशासनाला देखील दोघांना एक विनंती आहे की पर्यटकांनी या ठिकाणी कुठलीही आपली जीवितहानी वित्तहानी होऊ नये यासाठी 2 दिवस या ठिकाणावरून ये जा करू नये आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस पाण्याचा प्रवाह कमी होईल त्यावेळेस हा मार्ग सगळ्यांसाठी खुला होईल। तरी सगळ्यांनी प्रशासनाने देखील त्याची गंभीर नोंद घेऊन या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांना किंवा जे अतिउत्साही लोक आहेत त्यांच्यावरती कारवाई करून त्यांच्यावरती गुन्हे दाखल करावेत अशी विनंती करतो। धन्यवाद। मटन, चिकन आणि बीफ साठी प्रसिद्ध असलेलं सोलापूर शहरातील विजापूर वेस्ट येथील प्रसिद्ध हॉटेल बडे मियां। पाया ताहरी मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, मटन शीख, चिकन 65 आदी मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल बडे मियां। मटन मध्ये बीफ मटन राईस, बीफ चीज अंगुरी, बडे मियां स्पेशल मटन अंगारा, मटन कढी, खीमा मसाला। चिकन मध्ये चिकन राईस, चिकन मालवणी, स्पेशल बडे मियां चिकन,
चिकन चीज अंगुरी, चिकन टिक्का, चिकन हैदराबादी, बटर चिकन, कढाई चिकन मसाला असे भरपूर आयटम्स उपलब्ध। मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, बीफचे स्पेशल डिश सुद्धा जेवणासाठी उपलब्ध। खास हॉटेलमध्ये जेवणाची सोय आणि पार्सलची सोयही उपलब्ध। स्वस्त आणि मस्त जेवण मिळण्याचं विजापूर वेस्ट येथील एकमेव ठिकाण हॉटेल बडे मियाँ। आमचा पत्ता हॉटेल बडे मियाँ, विजापूर वेस्ट, सोलापूर।